नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बरेचसे विद्यार्थी मला सध्या प्रश्न करतात आहे, की टायपिंगचा जो रिझल्ट आहे, जी एक्झाम झाली होती जानेवारीमध्ये, त्या जानेवारी एक्झाम इव्हेंटचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे? तर त्याचं साधं उत्तर आहे, की सध्या हा जो मार्च महिना चालू आहे, त्या मार्च महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. मग आता हे मी कशावरून बोलते? कारण जी-सी-सी-टी-बी-सीचा जो काही नियम आहे, त्या नियमानुसार तुमची जी काही परीक्षा होते, त्या परीक्षेच्या 45 डेजमध्ये म्हणजेच 45 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागला जातो. मग आता हे दिवस तुम्ही कसे काउंट करू शकता? तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर मी जेव्हा तुमची एक्झामचं शेड्यूल आलं होतं, तर ते शेड्यूल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलं होतं. त्या चॅनलवर तुम्हाला तो शेड्यूल पुन्हा एकदा पाहता येईल आणि तिथे तुम्हाला काही डेट्स दिलेले आहेत. एक्झामच्या ज्या काही डेट्स आहेत, त्या डेट्स तिथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पहा. एक्झाम जी आहे आपली इंग्लिश 30ची जी काही एक्झाम आहे, ती तुमची काहीतरी 5 जानेवारीपासून चालू झाली होती आणि मराठीची जी आहे ती 11 जानेवारीपासून आणि मग ती जी एक्झाम आहे ती 17 जानेवारीला संपलेली होती. पण गरजेचं नाही आहे, की तुमची एक्झाम जर 5 तारखेला संपली तर तिथून 45 डेज. तर तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, की ज्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रामधली जी-सी-सी-टी-बी-सीचा शेवटचा पेपर झाला होता, तिथून तुमचे 45 डेज. अशा पद्धतीने ते धरलं जातं, काउंट केलं जातं आणि त्यानुसार जी आहे ती तुमची एक्झाम जी आहे सॉरी तुमच्या एक्झामचा जो रिझल्ट जो आहे तो लागला जातो. ओके. तरी अजून सध्या तरी नाही. म्हणजे हा जो वीक आहे, ह्या आठवड्यामध्येच तरी सध्या तुमचा जी-सी-सी-टी-बी-सी बोर्डाचा रिझल्ट लागणार नाहीये. तुमची जी काही प्रोव्हिजनल आन्सर की आहे, खास करून ऑब्जेक्टिव्हची, ती केव्हाच पब्लिश झालेली आहे. जर तुम्हाला पाहायची जर असेल, तर जी-सी-सी-टी-बी-सीची जी काही वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही ती पाहू शकता. पण रिझल्ट अजून लागलेला नाहीये. तर त्या रिझल्टसाठी तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावी लागेल. आणि दुसरी एक गोष्ट मी सांगेल, की तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनवर क्लिक करायचे, की जेणेकरून तुम्हाला जे काही आहे येणारे जे काही नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला कळते. आणि काळजी करू नका, मी आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असते. जेव्हाही रिझल्ट अनाउन्स होतो, तर रिझल्ट अनाउन्स झाल्यानंतर मी आपल्या चॅनलवर एकतर व्हिडिओ तरी अपलोड करते, नाहीतर मग एक नोट टाकते, की जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होईल, की रिझल्ट लागलेला आहे. ओके. म्हणजे इकडे-तिकडे तुम्हाला शोधाशोध करण्याची गरज नाही आहे. दुसरी एक गोष्ट, वर्षातून 2च एक्झाम इव्हेंट होत असतात ते. तर मग आता जी पुढची जी एक्झाम इव्हेंट आहे ती जूनमध्ये असणार आहे. तर ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतले नसतील, तर त्यांनी टायपिंगसाठी ॲडमिशन घ्या. कारण आता ह्या काही दिवसामध्ये तुमचं फॉर्म जे आहेत, जसं तुमचा हा रिझल्ट लागेल म्हणजे या महिन्यामध्ये मार्चमध्ये जसा रिझल्ट लागेल, तसंच लगेच पुढच्या एक्झाम इव्हेंटसाठी तुम्हाला फॉर्म चालू होतील. मग त्याच्यासाठी एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जेव्हा एक्झाम फॉर्म भरल्यानंतर त्याच्या पुढच्या 2 महिन्यानंतर तुमची एक्झाम लागते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एप्रिलमध्ये फॉर्म जर भरतात आहे, तर मग एप्रिलमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा जूनमध्ये लागेल. म्हणजे तुम्हाला किती प्रॅक्टिससाठी फक्त किती महिने मिळतात आहे? फक्त 2 महिने मिळतात आहे. तर आत्ता 12वीची एक्झाम झालेली आहे किंवा ज्यांची आता 10वीची एक्झाम चालू आहे. पण ज्यांची 12वीची एक्झाम झालेली आहे, ते मात्र टायपिंगची जे क्लास आहे ते लावू शकतात आहे. जर तुम्हाला क्लास लावायचं नसेल, तर आपल्या चॅनेलवर खूप सारे व्हिडिओज आहेत, की जे तुम्ही घरी बसून सुद्धा सगळं काही करू शकता. जर तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे करायची असेल. आणि पुन्हा एकदा तुम्ही घरी बसून प्रॅक्टिस करू शकता. पण घरी बसून तुम्ही टायपिंग एक्झामचा फॉर्म नाही भरू शकत आहे. त्या फॉर्मसाठी तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये जावंच लागेल. ओके, क्लिअर आहे. आणि या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही प्रश्न जर असेल, तर मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज आहेत टायपिंग रिलेटेड. त्यानंतर मी काही बुक्ससुद्धा डिझाइन केलेले आहेत. इंग्लिश 30 आणि 40 साठी एक वेगळी बुक आहे. मराठी 30 आणि 40 साठी एक वेगळी बुक आहे. 500 इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, 500 मराठी ऑब्जेक्टिव्ह यांच्यासाठी पण वेगळ्या बुक्स आहेत. अशा टोटल मी तुमच्यासाठी 4 बुक्स डिझाइन केलेल्या आहेत. त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन ठेवते. म्हणजे तुम्ही तिथून जी आहे ते पर्चेस करू शकता. हां, त्या बुक्स ज्या आहेत त्या पेड आहेत.
ओके. पण बाकीचे जे काही आपले व्हिडिओज आहेत ते मात्र फ्री आहेत. ते ते तुम्ही पाहू शकता. पण जर घरी बसून तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करायची असेल स्टेप बाय स्टेप, लेसन वाईज तर त्याच्यासाठी तुम्ही बुक खरेदी करा, असं मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि ती बुक्सची प्राईस एवढीही नाहीये, की तुम्हाला ते खूप नक्कीच तुमच्या क्लासच्या फीजपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. एवढं मात्र मी खात्रीने सांगेल. आणि पुन्हा एकदा सांगेल, रिझल्टचं टेन्शन घेऊ नका. रिझल्ट जो आहे जेव्हा अनाउन्स होईल, तेव्हा मी आपल्या चॅनेलवर तुम्हाला नक्कीच सांगेल, त्याचा अपडेट देईल. आणि जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत किंवा ज्याने नुसतं इंग्लिश 30 केलेलं आहे, त्यांनी इंग्लिश आता 40 साठी ॲडमिशन घ्या किंवा मराठी 30 साठी ॲडमिशन घ्या. कारण जेव्हाही कोणतेही गव्हर्नमेंटचे फॉर्म निघतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला टायपिंग जो आहे तो कंपल्सरी आहे. जेव्हा मी स्वतः एम-पी-एस-सीची एक्झाम दिली होती, तर त्यावेळेला आम्हाला फक्त 3च स्टेप होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त सुरुवातीला होती, प्रिलियम होती, त्यानंतर मेन एक्झाम होती आणि इंटरव्ह्यू होता. पण आता तुम्हालाही माहिती असेल, की एम-पी-एस-सीची जरी एक्झाम जरी द्यायची असेल, म्हणजेच कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जरी द्यायची असेल, तरी त्याच्यासाठी स्किल टेस्ट म्हणजेच टायपिंग टेस्ट फार महत्त्वाची असते. तर त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना सांगेल, की गरजेचं नाहीये, की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठीच टायपिंग करा. तुम्ही प्रायव्हेट जरी करत असणार, प्रायव्हेट जॉबसाठी जरी तुम्ही अप्लाय जरी करत असणार, तरी सुद्धा तुम्हाला टायपिंग तर आलीच पाहिजे ना. जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जर म्हणजे समजा नॉर्मली मुलं कशी टाइप करतात तुम्हाला माहिती आहे. एक बोट ठेवून. जर तुम्ही टाइप करतात आहे, तर तुम्हाला कोणीच जॉब देणार नाहीये. मग भले तो गव्हर्नमेंट मिळेल. जर तुम्ही एक्झाम पास देऊन जर जातात आहे, तर गव्हर्नमेंट मिळेल. पण जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी काम करणार, तेव्हा काम कसं करू शकता? जर तुम्हाला स्पीडच नसेल तर. आणि प्रायव्हेट जॉबसाठी तर महत्त्वाचं का आहे, की जेणेकरून जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार, तर जेव्हा त्यांनी जर तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी जर त्या कीबोर्डच्या तिथे जर बसवलं, मशीनवर जर बसवलं, तर तुमचा स्पीड बघून तो नक्कीच तुम्हाला कामावर घेईल. मग गरजेचं नाहीये, की तुम्ही गव्हर्नमेंटची तयारी करताय, की तुम्ही प्रायव्हेट जॉबसाठी अप्लाय करतात. टायपिंग हा सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. मग तो गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रायव्हेट असू दे. यावर सांगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात आहे. पण आता हा मी व्हिडिओ जास्त लेंदी नाही करत आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल पुन्हा एकदा, रिझल्ट अनाउन्स झाला, की मी चॅनेलवर अपडेट टाकेल आणि इतर जे क्लासेस आहेत म्हणजे टायपिंगचे जे कोर्सेस आहेत, मराठी, इंग्लिश वगैरे याच्याशी रिलेटेड तुम्हाला जोही काही स्टडी मटेरियल हवा असेल, तो आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे. पुन्हा एकदा सांगेल, आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.